नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करतो। बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील कर निर्धारण व संकलन खात्याअंतर्गत निरीक्षक या पदासाठीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे आणि या जाहिरातीमध्ये एकूण 178 पदासाठी जाहिरात करण्यात आलेली आहे। तर या परीक्षेचे स्वरूप जर पाहिले तर यामध्ये मराठी भाषा व्याकरणासाठी 20 गुण आहेत, इंग्रजी भाषा व्याकरणासाठी 20 गुण आहेत, सामान्य ज्ञानासाठी 30 गुण आहेत आणि अंकगणितासाठी 30 गुण आहेत। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 या घटकासाठी एकूण 100 गुण आहेत, 50 प्रश्न आणि 100 गुण। त्यामुळे हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्याला या घटकाविषयी संपूर्ण माहिती आहे तो या परीक्षेमध्ये यश हमखास प्राप्त करू शकतो। त्यामुळे याच घटकावर आधारित मी या व्हिडिओमध्ये प्रकरण 1 व 2 मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील प्रकरण 1 व 2 अंतर्गत कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात याची माहिती मी देणार आहे। तेव्हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर संपूर्ण प्रकरणांच्यावर येणाऱ्या थोड्या दिवसांमध्ये मी नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। या संपूर्ण व्हिडिओमध्ये प्रकरण 1 व 2 यावर आधारित प्रश्नोत्तरांच्या स्वरूपामध्ये आपण पाहणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिका अधिनियम सन 1888 मधील प्रकरण 2 कशाशी संबंधित आहे? तर या अधिनियमामधील प्रकरण 2 हे महानगरपालिकेची रचना कशा प्रकारे असेल याच्याशी संबंधित आहे। त्यामध्ये किती सदस्य असतील, किती प्रभाग असतील, त्यामध्ये महानगरपालिका आयुक्त कसा असेल याच्याविषयी संपूर्ण माहिती या प्रकरणामध्ये देण्यात आलेली आहे। म्हणून प्रकरण 2 हे महानगरपालिकेची रचना याच्याशी संबंधित आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मध्ये एकूण किती कलम आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे। तर या अधिनियमामध्ये एकूण 527 कलम आहेत। एकूण 528 कलमे होती, पण 528वे कलम हे निरसित करण्यात आले आहे, म्हणजे रद्द करण्यात आले आहे। त्यामुळे सध्या मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मध्ये 527 कलमे आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील नमूद केलेली अंतरे कोणत्या कलमानुसार व कशा प्रकारे मोजण्यात येतील? हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। अगदी एका वाक्यामध्ये हे कलम आहे बघा। कलम 524 नुसार क्षितिज समांतर सरळ रेषेत दिलेली अंतरे मोजायची आहेत। म्हणजे महानगरपालिकेच्या या ऍक्टमध्ये जिथे जिथे कुठे अंतराचा उल्लेख आलेला आहे तर ते अंतर मोजण्यासाठी ते अंतर हे क्षितिज समांतर सरळ रेषेतच मोजायचं आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे क्षितिज समांतर सरळ रेषेत मोजावे। आणि याच्याशी संबंधित कलम कोणता आहे? तर कलम 524 हे आहे, हे लक्षात ठेवा। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, कलम 1 नुसार मुंबई महानगरपालिका अधिनियम कोणत्या क्षेत्रास लागू आहे? बघा, आता मुंबई महानगरपालिका अधिनियम जो आहे तो कोणत्या क्षेत्रास लागू आहे हे विचारलेला आहे। तर हा अधिनियम फक्त बृहन्मुंबई क्षेत्रास लागू आहे। म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधील इतर ज्या महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिका अधिनियम लागू नाहीये, त्या ठिकाणी वेगळा अधिनियम आहे आणि हा मुंबई फक्त बृहन्मुंबई क्षेत्रासाठी हा अधिनियम लागू आहे, हे लक्षात ठेवा। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 5 नुसार महानगरपालिकेची रचना कशी असेल? म्हणजे कलम 5 ची माहिती याच्यामध्ये डिटेलमध्ये विचारली की त्याची रचना जी आहे ती कशी असेल। तर बघा, प्रभाग निवडणुकीद्वारे प्रत्यक्ष निवडून आलेले 227 सदस्य, म्हणजेच मुंबई महानगरपालिका ही किती सदस्यांची आहे तर ह्याचं सुद्धा उत्तर इथे मिळू शकतं आपल्याला। तर 227 सदस्य प्रभाग निवडणुकीद्वारे ते निवडून आलेले असतात आणि पालिका प्रशासनाचे विशेष ज्ञान असणारे, म्हणजे पालिका म्हणजे महानगरपालिकेशी संबंधित ज्ञान असणारे किंवा अनुभव असणारे असे 5 व्यक्ती हे नामनिर्देशित करायचे आहेत। म्हणजे एकूण 227 अधिक 5 असे मुंबई महानगरपालिकेमध्ये 232 सभासद असतात। लक्षात घ्या, 232 सभासद असतात, सदस्य असतात। आणि त्यांची नेमणूक, त्यांची विभागणी कशी आहे तर 227 हे प्रत्यक्ष निवडून आलेले आणि 5 सदस्य हे नामनिर्देशित सदस्य असेल। याची माहिती आपल्याला कलम 5 मध्ये मिळते। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 6 नुसार, आता बघा कलम 6 ची माहिती विचारल्या। कलम 6 नुसार महापालिकेची मुदत किती आहे? तर बघा, महानगरपालिकेच्या पहिल्या सभेच्या दिनांकापासून 5 वर्षे कालावधी करता ही महानगरपालिकेची मुदत आहे। म्हणजे 5 वर्षाची मुदत आहे आणि ती मुदत मोजायला सुरुवात कधीपासून होते तर महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर
तिची जी पहिली सभा आहे त्या पहिल्या सभेच्या दिनांकापासून 5 वर्षापर्यंत या महानगरपालिकेची मुदत असते. कोणत्या कलमानुसार? तर कलम 6 नुसार. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 11 नुसार, आता कलम 11ची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे की कोणती व्यक्ती मतदान करण्यास पात्र आहे. म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यावेळी निवडणूक असते त्यावेळी कोण कोण व्यक्ती जे आहेत की ज्या निवडणुकीस पात्र असतात, तर ते कलम 11 मध्ये दिलेली आहे माहिती. तर ज्या प्रभागाची निवडणूक घेण्यात येत आहे, म्हणजे ज्या प्रभागाची निवडणूक घेण्यात येत आहे त्या प्रभागाचा मतदार म्हणून नगरपालिका मतदार यादीमध्ये नाव असलेलीच व्यक्ती मतदान करण्यास पात्र असते. एखादी व्यक्ती त्या भागामध्ये राहते पण मतदार यादीमध्ये त्याचं जर नाव नसेल तर ती मतदानास अपात्र असते. मतदार यादीमध्ये त्याचं त्याच प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट असलं पाहिजे, तरच तो त्या मतदान करण्यास पात्र असेल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिका सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची किमान अट किती आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर वयाची 21 वर्षे पूर्ण झाली पाहिजे. मतदान करण्यासाठी वयाची 18 वर्षे पूर्ण असावी लागतात, पण जर तुम्हाला महानगरपालिकेचा सदस्य म्हणून निवडून जायचं असेल तर त्यासाठी मात्र वयाची अट किती वर्ष आहे? तर 21 वर्षे पूर्ण असली पाहिजेत, तरच आपण सदस्य म्हणून निवडणुकीला उभे राहू शकतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिका निवडणूक घेणे व तत्संबंधित कामे ही कोणाच्या आधिपत्याखाली निहित आहेत? म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणुकी संबंधित जी काही सर्व कामे असतील किंवा निवडणूक कशा प्रकारे राबवावी, त्याची अंमलबजावणी कसा करावी, याच्याशी संबंधित जे काही अधिकार आहेत ते कोणाच्या आधिपत्याखाली आहेत? तर राज्य निवडणूक आयोग याच्या आधिपत्याखाली आहेत. म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कोण घेतो? तर राज्य निवडणूक आयोग घेतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 19 नुसार प्रत्येक प्रभागातून किती सदस्य निवडून देण्यात येतील? म्हणजेच प्रभागामध्ये एका प्रभागामधून किती सदस्य महानगरपालिकेवर निवडून येतात असा प्रश्न आहे. तो कलम 19 मध्ये त्याची माहिती दिलेली आहे की प्रत्येक प्रभागातून फक्त एकच सदस्य, म्हणजे एक प्रभाग एक सदस्य, म्हणजे 527 प्रभाग आहेत आपल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये, म्हणून 527 सदस्य इथं निवडून येतात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पालिका सदस्यांच्या सार्वत्रिक प्रभाग निवडणुका किंवा रिकाम्या झालेल्या जागा भरण्यासाठी घ्यावयाच्या निवडणुका याची तारीख कोण व कोणत्या कलमानुसार निश्चित करतं? म्हणजे जर निवडणुका घ्यायच्या असतील, म्हणजे जेव्हा विधानसभेची महानगरपालिकेची मुदत संपल्यानंतरची निवडणूक असेल किंवा कोणत्या तरी कारणाने एखाद्या सदस्याचं पद रिक्त झालं असेल तर ती जागा भरण्यासाठी जी निवडणूक असेल तर ती निवडणूक घेण्याचं कोण ठरवतं? तर कलम 22 नुसार राज्य निवडणूक आयुक्त हे घोषित करतात. तारीख किंवा त्या निवडणुकी संबंधित सर्व माहिती ही राज्य निवडणूक आयुक्त घोषित करतात कलम 22 नुसार. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिका अधिनियम कलम 26 नुसार प्रभाग निवडणुकीसाठी किती रक्कम अनामत म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे ठेवावी लागते? म्हणजे जेव्हा एखादा सदस्य निवडणुकीसाठी उभा राहतो त्या निवडणुकीला उभे राहण्यासाठी काही ठराविक रक्कम जी आहे ती निवडणूक आयोगाकडे म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे अनामत रक्कम म्हणून ठेवावी लागते. ती किती आहे? तर जर सर्वसाधारण गटातील उमेदवार असेल तर त्याच्यासाठी 5,000 रुपये, आणि जर SC ST OBC याच्यामधील म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग आणि महिलांसाठी ही जी अनामत रक्कम आहे ती 2,500 रुपये इतकी असेल, असे 26 या कलमामध्ये सांगितलेले आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, मतदान केंद्रामध्ये किंवा त्याच्या जवळपास किती अंतरापर्यंत प्रचार करण्यास मनाई आहे? म्हणजे प्रत्यक्ष जेव्हा मतदान सुरू असतं तेव्हा मतदान सुरू असताना मतदान केंद्रामध्ये किंवा त्याच्या अवतीभोवती किती अंतरापर्यंत आपल्याला प्रचारास मनाई आहे? तर मतदान केंद्रापासून 100 यार्ड परिसरामध्ये आपण मतदानाचा प्रचार करू शकत नाही. ह्याची नोंद जी आहे याची माहिती कलम 27 मध्ये देण्यात आलेली आहे मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मध्ये. त्यानंतर जो पुढील प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मध्ये कलम 32 काय आहे? तर कलम 32 काय सांगतंय? तर कलम 32 मध्ये निवडणुकांचे निकाल घोषित करण्याविषयीची माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजे निवडणूक आयोग निकाल कशा प्रकारे घोषित करू शकतो किंवा केव्हा घोषित करू शकतो, त्याचं स्वरूप, हे सगळं याची माहिती आपल्याला कलम 32 मध्ये मिळते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा,
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मध्ये कलम 33 नुसार निवडणुकी संबंधित वाद असेल किंवा आक्षेप असेल अशा तक्रारीबाबत सुनावणी घेण्याचा अधिकार कोणाला आहे? म्हणजेच कलम 33 मध्ये जर निवडणुकी संबंधित वाद असेल किंवा एखादी निवडणूक योग्य पद्धतीने झालेली नाही असे एखाद्याला वाटत असेल, त्याची काही तक्रार असेल, तर तो तक्रार कोणाकडे करावी किंवा त्याचा निर्णय कोण घेऊ शकतो असा प्रश्न विचारलेला आहे. तर इथं काय आहे, तर लघुवाद न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश या तक्रारी संबंधित सुनावणी घेतो आणि त्या सुनावणीनुसार त्याचा निर्णय सुद्धा जाहीर करतो. म्हणजे इथं कलम 33 नुसार लघुवाद न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना असा अधिकार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महानगरपालिकेचे कामकाज कशा प्रकारे असावे या संबंधीच्या तरतुदी मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मध्ये कोणत्या कलमामध्ये अंतर्भूत आहेत? म्हणजे महापालिकेचे जे कामकाज आहे ते कोणत्या नियमानुसार किंवा कशा प्रकारे असावे याच्या तरतुदी, सर्व तरतुदी कलम 36 मध्ये मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 च्या कलम 36 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, महानगरपालिकेची प्रत्येक महिन्यातील सर्वसाधारण बैठकीचा दिवस, वेळ व जागा कोण निश्चित करते? आता कोण निश्चित करते बघा, आता प्रत्येक महिन्याला एक सर्वसाधारण बैठक असते आणि या बैठकीची जी दिवस आहे, वेळ आहे, जागा आहे ती कोण करतं? तर महापौर निश्चित करतात. कोण निश्चित करतं? महापौर. फक्त एप्रिल महिना वगळून. आता एप्रिल महिना वगळून का? तर एप्रिल महिन्यामध्ये महानगरपालिकेची पहिली बैठक असते आणि या पहिल्या बैठकीचा दिवस, वेळ व जागा महानगरपालिका आयुक्त निश्चित करतात. म्हणजे एप्रिल महिन्याची वेळ महानगरपालिका आयुक्त निश्चित करतात आणि एप्रिल महिना सोडून इतर ज्या महिन्याच्या बैठकी असतात त्याची वेळ, जागा किंवा दिवस हे ठरवण्याचा अधिकार महापौरांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्षस्थानी कोण असते? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वसाधारण जी सभा असते महिन्याला, त्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी एकतर महापौर असतो किंवा महापौरांच्या अनुपस्थितीत उपमहापौर असतो. समजा हे दोघे पण अनुपस्थित असतील तर इतर सदस्यापैकी ज्येष्ठ सदस्य तिथं अध्यक्षस्थानी असतो. म्हणजेच सर्वसाधारण सभेचे अध्यक्षस्थानी कोण असेल तर याचं उत्तर असेल महापौर किंवा त्याच्या अनुपस्थित उपमहापौर. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची नोटीस सदस्यांना किती दिवसापूर्वी देण्यात येते? म्हणजे महानगरपालिकेची जी सर्वसाधारण सभा असते त्याची नोटीस सदस्यांना द्यावी लागते की या तारखेला या ठिकाणी सभा घेण्यात येणार आहे. मग त्याची नोटीस किती दिवसाआधी सदस्यांना मिळाली पाहिजे? तर सामान्य परिस्थितीमध्ये किमान 7 दिवसाच्या अगोदर, म्हणजे किमान कमीत कमी 7 दिवस तरी अगोदर त्यांना नोटीस दिली पाहिजे. आणि जर काही निकडीची परिस्थिती म्हणजे अति तातडीची परिस्थिती निर्माण झाली तर अशा वेळी किमान 3 दिवस अगोदर का असेना नोटीस द्यावी लागते त्या सदस्यांना, तरच आपल्याला ती महानगरपालिकेची सभा घेण्यात येऊ शकते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 नुसार कोणत्या कलमानुसार महापौर व उपमहापौर यांची निवड करण्यात येते? अतिशय महत्त्वाचं आहे की महापौर आणि उपमहापौर यांची जी निवड आहे ती कोणत्या कलमानुसार करण्यात येते? तर ह्यामध्ये मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 37 मध्ये असे नमूद करण्यात आलेले आहे की महापौर व उपमहापौर यांची निवड करावी महानगरपालिकेवर. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 37 नुसार महापौर व उपमहापौर यांच्या पदाचा पदावधी किती? म्हणजे महापौर म्हणून निवडून आल्यानंतर किंवा उपमहापौर म्हणून निवडून आल्यानंतर, निवड झाल्यानंतर किती वर्षापर्यंत ते त्या पदावर राहू शकतात असा प्रश्न आहे. तर त्याची माहिती कलम 37 मध्ये देण्यात आलेली आहे. 2.5 वर्षे इतका त्यांचा पदावधी आहे. म्हणजे 2.5 वर्षे ते महापौर म्हणून किंवा उपमहापौर म्हणून राहू शकतात. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे, महानगरपालिकेस विशेष प्रयोजनासाठी समन्वयक समित्या कोणत्या कलमान्वये नेमता येतात? म्हणजे महापालिकेला समन्वय समित्या स्थापण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार कोणत्या कलमान्वये देण्यात आलेला आहे? तर मुंबई महानगरपालिका 1888 मधील कलम 38 नुसार त्यांना समन्वयक समित्या नेमण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. कलम 38 समन्वयक समित्या. ठराविक कलम ही अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यावर आपण जोर दिला पाहिजे. संपूर्ण कलम जरी पाठ नाही केली तरी जी महत्त्वाची कलम आहेत ती आपल्याला लक्षात असली पाहिजेत. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे, महानगरपालिकेत कोणत्या कलमान्वये महिला व बाल कल्याण समिती नेमता येते? आता महिला व बाल कल्याण समिती जी आहे
त्यासाठीचं जे कलम आहे ते कलम 38 हे आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 38 महिला व बालकल्याण समिती नेमण्यासंदर्भात आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, महानगरपालिकेस स्थायी समिती, सुधार समिती किंवा शिक्षण समिती यांच्या विशेष समित्या कोणत्या कलमाद्वारे स्थापन करता येतील? म्हणजे ज्या महानगरपालिकेअंतर्गत स्थायी समिती असते किंवा सुधार समिती असते किंवा शिक्षण समिती असतात, या समित्यांच्या सुद्धा विशेष अशा समित्या असतात, त्या कोणत्या कलमाद्वारे स्थापन करता येतात? तर त्या कलम 38 नुसार आपल्याला स्थापन करता येतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, महानगरपालिकेस प्राथमिक शिक्षण समंत्रक समिती कोणत्या कलमाद्वारे स्थापन करण्यात येते? म्हणजे प्राथमिक शिक्षणाशी संबंधित जी समंत्रक समिती आहे ती महानगरपालिकेला कलम 39च्या अंतर्गत आपल्याला महानगरपालिकेला स्थापन करता येते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 41 कशाशी संबंधित आहे? अतिशय महत्वाचं कलम आहे बघा. कलम 41 आरोग्याशी संबंधित आहे, रुग्णालय समितीच्या निवडणुकी संदर्भात. म्हणजे जर महानगरपालिकेला रुग्णालय समिती स्थापन करायची असेल तर ती स्थापन करण्याचा अधिकार कलम 41 अन्वये महानगरपालिकेला प्राप्त झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, स्थायी समिती एकूण किती सदस्यांची बनलेली आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. स्थायी समिती ही सगळ्यात महत्त्वाची समिती असते. ज्या काही महानगरपालिकेमध्ये समिती असतात त्यातील महत्त्वाची समिती कुठे असते? स्थायी समिती. आणि ही किती सदस्यांची मिळून बनलेली असते बघा, हे पण महत्त्वाचं आहे. तर ह्याच्यामध्ये 27 सदस्य असतात. एकूण किती सदस्य असतात? 27 सदस्य या स्थायी समितीमध्ये असतात. त्यानंतर पुढील प्रश्न आहेत स्थायी समितीशी संबंधित. तर स्थायी समितीची जी रचना आहे त्या रचनेविषयी संबंधित कलम मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मध्ये कोणते आहे? म्हणजे स्थायी समितीची रचना 27 सदस्यांची असेल, ती कशा प्रकारे असेल याची माहिती आपल्याला कलम 42 मध्ये देण्यात आलेली आहे. म्हणजे कलम 42 कशाशी संबंधित आहे? तर स्थायी समितीच्या रचनेशी संबंधित कलम 42 आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोण स्थायी समितीचा पदसिद्ध सदस्य असतो? बघा महत्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा अतिशय, की स्थायी समितीचा पदसिद्ध सदस्य 27 सदस्यापैकी एक सदस्य हा कसा असतो? पदसिद्ध असतो आणि बाकीच्या 26 सदस्यांची निवड करण्यात येते. तो पदसिद्ध सदस्य कोण असतो? तर शिक्षण समितीचा सभापती. म्हणजे महानगरपालिकेची शिक्षण समिती असते, त्या शिक्षण समितीचा जो सभापती असतो तो स्थायी समितीचा हा पदसिद्ध सदस्य म्हणून सुद्धा कार्यरत असतो. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे स्थायी समितीच्या सभापतीची नेमणूक करण्यात येते? आता स्थायी समितीच्या सभापतीची नेमणूक जी आहे ती कलम 44 नुसार करण्यात येते, हे लक्षात ठेवा. कलम 44 स्थायी समितीच्या सभापतीची रचना सभापतीची नेमणूक ही कलम 44 नुसार करण्यात येते. त्यानंतरचा प्रश्न, स्थायी समितीचे किती सदस्य व केव्हा सेवानिवृत्त होतात? बघा आता आपण स्थायी समितीची रचना बघायला लागलोय. 27 सदस्य असतात, त्यापैकी एक शिक्षण समितीचा सदस्य असतो. तर हे सदस्य बघा कलम 45 नुसार केव्हा सेवानिवृत्त होतात किंवा त्यांचा कालावधी कधी संपतो याची माहिती आपल्याला कलम 45 मध्ये दिलेली आहे, की दरवर्षी निम्मे सदस्य 1 एप्रिल रोजी मध्यानी, म्हणजे 1 एप्रिलच्या मध्यानी आळीपाळीने सेवानिवृत्त होतात. म्हणजे दरवर्षी निम्मे सदस्य सेवानिवृत्त होतात आणि निम्मे सदस्य नवीन निवडून येतात. पुढच्या वर्षी राहिलेले निम्मे सदस्य 1 एप्रिलला काय होतात? सेवानिवृत्त होतात. म्हणजे असे प्रत्येक वर्षाच्या 1 एप्रिलला निम्मे सदस्य हे कलम 45 नुसार सेवानिवृत्त होत असतात स्थायी समितीमधील. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, स्थायी समितीचा सदस्य जास्तीत जास्त किती महिन्यांच्या कालावधी करता समितीच्या बैठकांना अनुपस्थित राहू शकतो? म्हणजे स्थायी समितीच्या ज्या बैठक असतात त्या बैठकांपैकी किती दिवस तो जास्तीत जास्त अनुपस्थितीत राहता येतं त्याला? तर बघा, समितीची मंजुरी असेल तर तो जास्तीत जास्त 3 महिने, म्हणजे समितीची पूर्व परवानगी घेऊन त्याचं काही कारण असेल, तसं कारण समितीला मंजूर झाले तर तो जास्तीत जास्त 3 महिन्यापर्यंत काय होऊ शकतो? अनुपस्थितीत राहू शकतो. त्यानंतर समितीची मंजुरी असू दे किंवा नसू दे, जास्तीत जास्त 8 महिनेच तो समितीच्या बैठकांना अनुपस्थित राहू शकतो. जर 8 महिन्यापेक्षा जास्त कालावधी करता तो जर अनुपस्थितीत राहिला तर त्याचं सदस्यत्व संपुष्टात येतं. त्यामुळं हे महत्वाचं आहे की जास्तीत जास्त 3 महिने समितीच्या मंजुरीने आणि जास्तीत जास्त 8 महिने समितीची मंजुरी असो किंवा नसो, एवढ्याच कालावधी करता तो अनुपस्थितीत राहू शकतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मध्ये कलम 48 काय आहे? कलम 48 काय आहे बघा, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मध्ये कलम 48 जे आहे ते नवीन स्थायी समितीची नेमणूक होईपर्यंत
प्रत्येक स्थायी समिती अधिकार पदावर असण्याचे चालू राहील. म्हणजे समजा एखादी स्थायी समितीची मुदत संपलेली आहे किंवा निवडणुकीची मुदत संपलेली आहे, तरी पुढची निवडणूक होऊन त्याचा निकाल लागून नवीन स्थायी समितीची नेमणूक होईपर्यंत जुनी स्थायी समिती अधिकार पदावर असते. याची तरतूद कशात करण्यात आलेली आहे, तर कलम 48 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, स्थायी समितीच्या कामकाजाचे नियमन करण्यासंबंधीच्या तरतुदी मुंबई महानगरपालिका अधिनियमामध्ये कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आले? म्हणजे स्थायी समितीचे कामकाजाचे नियमन म्हणजे कशा प्रकारे स्थायी समितीचे कामकाज चालू शकेल, त्याचे काही नियम आहेत किंवा त्याची काही रचना आहे, याच्याशी संबंधित जे कलम आहे ते कलम 49 आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 49 हे स्थायी समितीच्या नियमनासंबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, शहर सुधार समितीची स्थापना कोणत्या कलमान्वये करण्यात येते? महत्वाची समिती आहे शहर सुधार समिती सुद्धा. तर शहर सुधार समिती ही कलम 49 अ द्वारे स्थापन करण्यात येते. त्यानंतरचा प्रश्न आहे, शहर सुधार समितीमध्ये किती सदस्य असतात? तर शहर सुधार समितीमध्ये एकूण 26 सदस्य असतात. कलम 49 अ नुसार शहर सुधार समितीची स्थापना आणि कलम 49 ब मध्ये त्याची सदस्य संख्या 26 सदस्य देण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, शहर सुधार समितीच्या सदस्यांचे नेमणूक केव्हा करावी? म्हणजे शहर सुधार समिती आहे त्यांची नेमणूक केव्हा करावी? तर महानगरपालिकेच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर एप्रिल महिन्याच्या तिच्या पहिल्या बैठकीत. याची माहिती आपल्याला कलम 49 क मध्ये देणार. म्हणजे 49 अ ब क हे शहर सुधार समितीशी संबंधित आहे आणि क कशाशी संबंधित आहे, तर शहर सुधार समितीच्या सदस्यांची नेमणुकी संदर्भात की ती नेमणूक एप्रिल महिन्यातल्या पहिल्या बैठकीत करण्यात येते. एप्रिल महिना पहिली बैठक लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, शहर सुधार समितीच्या सभापतीची नेमणूक कोणत्या कलमाद्वारे करण्यात येते? म्हणजे शहर सुधार समितीचा जो सभापती आहे त्याची नेमणूक करण्याचा अधिकार कलम 49 ड नुसार महानगरपालिकेला देण्यात आलेला आहे. म्हणजे कलम 49 ड कशाशी संबंधित आहे, तर शहर सुधार समितीच्या सभापतीच्या नेमणुकीशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, बृहन्मुंबई वीज पुरवठा व परिवहन समितीची स्थापना कोणत्या कलमाद्वारे करण्यात येते? महत्वाची ही सुद्धा समिती आहे वीज पुरवठा आणि परिवहन समिती आणि याच्याशी संबंधित कलम 50 आहे. कलम 50 बृहन्मुंबई वीज पुरवठा परिवहन समिती स्थापना याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, बृहन्मुंबई वीज पुरवठा व परिवहन समितीमध्ये किती सदस्य असतात? तर याच्यामध्ये 17 सदस्य असतात. बघा, स्थायी समितीमध्ये किती सदस्य सांगितले? 27 सदस्य सांगितले. बृहन्मुंबई वीज पुरवठा व परिवहन समितीमध्ये किती सदस्य? 17 सदस्य आणि 26 सदस्य आपण शहर सुधार समितीमध्ये सांगितले. म्हणजे सदस्य संख्या सुद्धा आपल्याला लक्षात ठेवताना अतिशय बारकाईने लक्षात ठेवायला पाहिजे, जेणेकरून आपलं कन्फ्युजन होणार नाही. ज्या ज्या महत्वाच्या समिती आहेत त्याच्याशी संबंधित हे सगळे प्रश्न आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोण बृहन्मुंबई वीज पुरवठा परिवहन समितीचा पदसिद्ध सदस्य असतो? तर कोण असतो बघा, स्थायी समितीचा सभापती. मगाशी आपण पाहिलं होतं की स्थायी समितीमध्ये शिक्षण समितीचा सभापती हा पदसिद्ध सदस्य असतो. त्याच पद्धतीनं वीज पुरवठा व परिवहन समितीमध्ये स्थायी समितीचा जो सभापती असतो तो पदसिद्ध सदस्य असतो. म्हणजे 17 पैकी हा एक स्थायी समितीचा सभापती पदसिद्ध सदस्य आणि इतर 16 जणांची आपल्याला तिथे निवड करायची असते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 50 क अन्वये वीज पुरवठा व परिवहन समितीच्या सभापतीची नेमणूक किती कालावधी करता असते? म्हणजे जो सभापती नेमायचा आहे वीज पुरवठा समितीचा त्याचा कालावधी किती याची तरतूद आपल्याला कलम 50 क मध्ये देण्यात आली आहे आणि ती कालावधी आहे पुढील सरकारी वर्षातील समितीच्या पहिल्या सभेपर्यंत. म्हणजे प्रत्येक वर्षातील समितीच्या पहिल्या सभेपर्यंत त्याची काय असते? मुदत असते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, शिक्षण समितीची स्थापना मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कोणत्या कलमान्वये करण्यात येते? आता शिक्षण समिती सुद्धा अतिशय महत्वाची अशी समिती आहे. त्या समितीची स्थापना किंवा त्या समितीच्या स्थापनेशी संबंधित कलम कोणता आहे? तर कलम 50 ग हे कलम शिक्षण समितीच्या स्थापनेशी संबंधित आहे. शिक्षण समितीमध्ये एकूण किती सदस्य असतात? तर बघा 26 सदस्य असतात. शिक्षण समितीमध्ये
26 सदस्य असतात. सदस्य संख्या महत्वाची आहे, ती सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. शिक्षण समितीमध्ये 26 सदस्य असतात. शिक्षण समितीची रचना खालीलपैकी कशी असते? आता शिक्षण समिती जी आहे त्याची रचना कशी असते बघा, तर एकूण 26 सदस्य आपण मागाशी बघितलं त्यापैकी 22 सदस्य हे पालिकेचे सदस्य असतात, म्हणजे निवडून आलेले जे सदस्य असतात त्यापैकी 22 जणांची निवड करण्यात येते आणि उर्वरित जे 4 आहेत ते 4 सदस्य पालिकेचे नसलेले व्यक्ती असतात. आता पालिकेचे सदस्य नसलेले व्यक्ती म्हणजे थोडक्यात नाम निर्देशित करावे लागतात, की ज्यांना शिक्षणासंबंधीचा अनुभव आहे किंवा त्यांचं कार्य करण्याचा किंवा त्यांना जास्तीत जास्त त्याच्याविषयी ज्ञान आहे, अशा व्यक्तीची निवड, असे 4 सदस्य या शिक्षण समितीमध्ये निवडले जातात. असे एकूण 26 सदस्य. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 50 ग म्हणजे जे शिक्षण समितीशी संबंधित आहे त्यान्वये स्थापन करण्यात येणारी शिक्षण समिती कशाशी संबंधित आहे? म्हणजे शिक्षण समितीकडे कोणतं काम आहे किंवा शिक्षण समिती कोणत्या कार्यासाठी स्थापन करण्यात येते असा प्रश्न आहे. तर शिक्षण समिती ही प्राथमिक शिक्षणाशी संबंधित कार्यवाही करण्यासाठी, म्हणजे प्राथमिक शिक्षण म्हणजे जे मूलभूत शिक्षण आहे त्या शिक्षणासंदर्भात, म्हणजे 6 ते 14 वर्ष वयोगटातील प्राथमिक शिक्षण आहे, तर त्याच्याशी संबंधित शिक्षणाशी संबंधित शिक्षण समिती ही कलम 50 ग अन्वये स्थापन करण्यात येते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 50 क्यू बघा महत्वाचा आहे. कलम 50 क्यू नुसार शिक्षण समितीच्या सभेस कोणाला उपस्थित राहण्याचा अधिकार येतो? म्हणजे जेव्हा जेव्हा शिक्षण समितीची सभा असते, सर्वसाधारण बैठक असते, त्या बैठकीला कोण उपस्थित राहू शकतो? तर जरी सदस्य नसले तरी सुद्धा महानगरपालिकेचा आयुक्त आणि शिक्षण अधिकारी या व्यक्ती या सभेस उपस्थित राहू शकतात, आपले विचार तिथं मांडू शकतात, जरी ते त्या समितीचे सदस्य नसले तरीही. महानगरपालिका आयुक्त आणि शिक्षण अधिकारी 50 क्यू नुसार शिक्षण समितीच्या सभेस उपस्थित राहू शकतात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 50 ट नुसार जास्तीत जास्त किती प्रभाग समित्यांची रचना करण्यात येईल? आता जे प्रभाग समिती आहेत, म्हणजे प्रभाग 207 आपण बघितले 527 प्रभाग आहेत, पण त्यापैकी प्रभाग समित्या ज्या आहेत, काही 3-4 प्रभागांची मिळून एक समिती, असे किती जास्तीत जास्त प्रभाग समित्या आपल्याला मुंबई महानगरपालिकेच्या अधिनियमानुसार स्थापन करता येतात? तर 25 प्रभाग समित्या आपल्याला स्थापन करता येतात. प्रभाग समिती ही सुद्धा अतिशय महत्वाचा घटक आहे. तर 25 प्रभाग समित्या मुंबई महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त आपल्याला स्थापन करता येतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रभाग समितीमध्ये कोणत्या व्यक्तींचा समावेश असतो? आता प्रभाग समिती जी स्थापन करण्यात येणार आहे त्यामध्ये कोण कोण व्यक्ती असतात? तर 3 व्यक्ती आहेत. बघा, ज्या त्या प्रभाग समितीच्या क्षेत्रामधील पालिका सदस्य, म्हणजे ज्या ज्या प्रभागांचा समावेश या प्रभाग समितीमध्ये आहे त्या क्षेत्रातील जे पालिका सदस्य आहेत ते तिथे सदस्य असतात. त्यानंतर ज्या त्या प्रभाग समितीचा प्रभाग अधिकारी, म्हणजे ज्या त्या प्रभाग समित्या जिथे जिथे ते प्रभाग समिती आहे त्या प्रभाग समितीचा एक प्रभाग अधिकारी असतो, तो सुद्धा या प्रभाग समितीमध्ये असतो. आणि त्यानंतर इतर जास्तीत जास्त 3 नामनिर्देशित सदस्य, म्हणजे हे व्यक्ती सोडून आणि इतर 3 नामनिर्देशित सदस्य प्रभाग समितीमध्ये समाविष्ट असतात. अशा प्रकारे हे 3 व्यक्ती म्हणा या प्रभाग समितीमध्ये समाविष्ट असतात. त्यानंतर बघा, मुंबई महानगरपालिका आयुक्तची नेमणूक मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कोणत्या कलमामध्ये करण्यात येते? म्हणजे महानगरपालिका जो आयुक्त आहे तो आयुक्ताची नेमणूक कलम 54 नुसार करण्यात येते. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मध्ये कलम 54 महानगरपालिकांच्या आयुक्ताशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, महानगरपालिका आयुक्ताची नेमणूक कोण करतो? बघा, महानगरपालिकेच्या आयुक्ताची नेमणूक ही कोण करत असतं? राज्य शासन करत असतो. त्याची निवड जी आहे ती निवड केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे झालेली असली, म्हणजे केंद्राप्रमाणे जरी झालेली असली, त्याची नेमणूक करण्याचा अधिकार जो आहे तो राज्य शासनास प्राप्त आहे. म्हणून महानगरपालिका आयुक्ताची नेमणूक राज्य शासन करतो. त्यानंतर प्रकरण 1 व 2 मधील हा शेवटचा प्रश्न आहे बघा, महानगरपालिका उपायुक्ताची नेमणूक कोणत्या कलमाद्वारे करण्यात येते? म्हणजे महानगरपालिका आयुक्तानंतर उपायुक्ताची सुद्धा नेमणूक जर महानगरपालिकेला गरजेची वाटली तर करता येते. आणि अशी तरतूद कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे? तर कलम 55 अन्वये महानगरपालिका उपायुक्ताची नेमणूक महानगरपालिकेस आवश्यक असल्यास
तशी राज्य शासनाकडे मागणी करावी लागते आणि मग राज्य शासनाच्या मंजुरीने अशी नेमणूक करता येते. तर अशा प्रकारे आपण प्रकरण 1 आणि 2 यावर आधारित भरपूर अशा प्रश्नांचा समावेश केलेला आहे. जास्तीत जास्त प्रश्न मी समावेश केलेले आहेत. सर्व घटकाचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. याच्यानंतर या ॲक्टवर आधारित अनेक व्हिडिओ येणार आहेत. ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायचे आहेत. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा.